नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा व्हिडिओ पाहत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण मराठी व्याकरणामध्ये प्रयोग तसेच शब्दांच्या जातीमध्ये उपयोगाला पडणारा कर्ता आणि कर्म ओळखण्याची पद्धत काय आहे हे पाहणार आहोत। नाम, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, वाक्यपृथक्करण यामध्ये कर्ता आणि कर्म ओळखण्याची पद्धत उपयोगाला पडते। त्यामुळे आज आपण कर्ता आणि कर्म ओळखण्याची पद्धत शिकणार आहोत। कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी त्या अगोदर आपल्याला धातू, क्रियापद, त्याचबरोबर प्रत्यक्ष कर्ता, अप्रत्यक्ष कर्ता आणि त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या, त्याचबरोबर कर्म ओळखण्याची पद्धत याच्या पायऱ्या, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सुरुवातीला आपण धातू म्हणजे काय किंवा धातू कसा बनतो हे पाहणार आहोत। आता धातू म्हणजे क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातू असं म्हणतात। कशाला? तर क्रियापदाच्या मूळ शब्दाला। मग आपण धातू प्लस प्रत्यय आला की क्रियापद बनत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं। जसं की खा हा धातू आहे आणि तो हा प्रत्यय आहे, मग काय झालं? खातो म्हणजे काय झालं? तर क्रियापद झालं। मग यानंतर क्रियापद। आता क्रियापद काय आहे? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला, म्हणजे जे विकार म्हणजे लिंग विभक्तीनुसार बदलते, वचनानुसार, त्याला विकारी शब्द म्हणतात। त्या विकारी शब्दाला आपण क्रियापद म्हणतो। जसं की उदाहरणार्थ पाहिजे झालं, राम गावाला, एवढं सांगितलं तर जमते का? नाही। जातो किंवा जाऊ लागला ह्या गोष्टी सांगल्या तर त्यामध्ये काहीतरी क्रिया घडत आहे हे लक्षात येतं आणि त्या अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला आपण क्रियापद म्हणत असतो। मग त्यामध्ये आपण आता कर्ता ओळखण्याची पद्धत पाहूया। आता कर्ता कसा ओळखायचा आणि त्याचा उद्देश काय आहे? तर वाक्यपृथक्करणामध्ये कर्ता ओळखणं फार गरजेचं आहे। क्र म्हणजे संस्कृत धातूपासून कर्ता बनत असतो। त्याचबरोबर क्र म्हणजे करणे, कर्ता म्हणजे क्रिया करणारा असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा कर्त्याला क्रियेचा आशय असं सुद्धा मोके दामले यांनी म्हटलेलं आहे। त्यामध्ये दोन भाग पडतात, जसं की प्रत्यक्ष कर्ता आणि अप्रत्यक्ष कर्ता। तर प्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणायचं? तर क्रियेला प्रत्यक्ष जबाबदार असतो त्याला आपण प्रत्यक्ष कर्ता म्हणायचं। जसं की वाघ मांजराला पकडतो, कोण पकडतो? वाघ। वाघ हा प्रत्यक्ष जबाबदार आहे क्रियेला, म्हणून त्याला प्रत्यक्ष क्रिया कर्ता असं म्हणायचं। त्याचबरोबर अप्रत्यक्ष कर्ता काय असतो? तर क्रियेला अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या कर्त्याला आपण अप्रत्यक्ष कर्ता म्हणतो। जसं की कोळ्याच्या जाळ्यात मासे आले। आता कोळ्याच्या जाळ्यात कोळी स्वतः गेला का? नाही, जाळं फेकलं, जाळं काय झालं? अप्रत्यक्ष कर्ता झाला आणि त्याच्यामध्ये काय आले? तर मासे आले। मग ह्या कर्ता ओळखण्याच्या काही पायऱ्या आहेत का? तर हो आहेत। पहिली पायरी आहे, प्रथम क्रियापद शोधून त्यातील धातू शोधावा। काय करायचं? क्रियापद शोधायचं आणि धातू शोधायचा। धातूला नारा, नारी, नारे, नारा, कोण, काय असा प्रश्न विचारायचा। त्याचबरोबर तर वस्तुवाचक असेल तर नारा, नारी, नारे, नाऱ्या, काय असं व्हायचं, म्हणजे असा प्रश्न विचारायचा। आणि व्यक्तिवाचक असेल तर धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या, कोणी येणारं उत्तर हे कर्ता असतो। आता तुम्हाला कळालं ना? प्रथम काय? क्रियापद शोधून काढायचं आणि त्यातला धातू शोधायचा। दुसरं काय? तर धातूला म्हणजे कुठले कुठले प्रत्यय लागलेत, नारा, नारी, नाऱ्या आणि कोण, काय असा प्रश्न विचारून शोधायचं। तर शिक्षकांनी मराठी शिकून झाले। आता शिक्षकांनी मराठी शिकून झाले, आता याच्यामध्ये कोण आणि काय असा प्रश्न विचारायचा। तर शिकून हा धातू आहे, शिकव हा धातू आहे, ऊन हे त्याला प्रत्यय लागलंय। नारे म्हणजे कोण शिकवणारे आहेत? तर शिक्षक। म्हणजे काय झालं? तर शिक्षक या वाक्यातील कर्ता झाला। भावकर्तक क्रियापदाच्या वाक्यात कर्ता नसतो, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची, कारण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। त्यानंतर
कर्म ओळखण्याची पद्धत काय आहे? आता कर्म ओळखत असताना पहिले काय करायचं, क्रिया ज्याच्यावर घडते ते शोधायचं. नंतर क्रिया सोचणारा किंवा क्रिया भोगणारा म्हणजे कर्म असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर क्रियेला किंवा कर्माला क्रियेचा विषय म्हणतात, हे मोकेदामलेने म्हटलेले आहे. कर्म हे विधानाला अर्थ पूर्ण करताना म्हणून कर्मपूरक असते. आता हे झालं कर्माबद्दल. आता कर्म ओळखण्याची पहिली पायरी काय, तर पहिल्यांदा काय करायचं, क्रियापद शोधून धातू शोधावा. त्याचबरोबर मग काय करायचं, धातूला न्याची क्रिया कोणावर घडते म्हणजे कोणावर घडते किंवा धातूला ले ला ले ली ले ले लेल्या असा प्रश्न विचारायचा, म्हणजे येणारं उत्तर काय असणार, कर्म असणार. उदाहरण पाहायचं झालं तर शिपाई चोराला पकडतो. आता धातू काय आहे, पकड, आणि तो हे प्रत्यय लागले म्हणजे पकडतो, हे काय झालं, क्रियापद झालं. मग पकडण्याची क्रिया कोणावर होते असा प्रश्न विचारल्यावर चोरावर, मग चोरावर हे काय झालं, तर कर्म झालं. बरोबर, असं ओळखायचं कर्म. त्यानंतर द्विकर्मक वाक्यातील कर्म. क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्म आवश्यक असतात. द्विकर्मक वाक्यातील कर्म. कर्माला अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्माची आवश्यकता असते, ज्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म येत असतं. प्रत्यक्ष कर्माला पाहत असताना काय म्हणून प्रश्न विचारायचा आणि अप्रत्यक्ष कर्माला कोण म्हणून प्रश्न विचारायचा. प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक आणि निर्जीव असतं. ते नेहमी द्वितीया किंवा प्रथमा या विभक्तीमध्ये येत असतं व ते मुख्य कर्म किंवा कर्मपूरक असतं. उदाहरणार्थ, रामाने भिकाऱ्याला पैसे दिले. काय दिले, पैसे, हे काय झालं, प्रत्यक्ष झालं. पण कोणाला दिले, भिकाऱ्याला दिले, हे काय झालं, अप्रत्यक्ष कर्म झालं. अप्रत्यक्ष कर्म हे प्राणीवाचक किंवा सजीव असतं, त्याचबरोबर ते चतुर्थी असतं, त्याचबरोबर ते विधेयपूर्वक असतं. त्याला कोणाला म्हणून विचारलं तर आपल्याला अप्रत्यक्ष कर्म भेटत असतं. यानंतर एक भोक्ता संकल्पना आहे, जी जेव्हा अकर्मक वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या चतुर्थक शब्दाला भोक्ता म्हणजेच काय, तर क्रिया भोगणारा असं म्हणतात. उदाहरणार्थ, मला दूध आवडते. कुठे असते असं काही प्रश्न आहे का, नाही. तर मला आवडते म्हणजे काय, दिस, उच, वाट, आवड, परवड, कळ, शोध, शोभा, लाज या धातूच्या वाक्यात भोक्ता असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची.